अफवेचे सामर्थ्य. एकदा जंगलात एक ससा नारळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता. तेव्हा खूप जोराचा आवाज करीत वरून काहीतरी खाली पडले. विचित्र वाटणारा हा आवाज ऐकून ससा घाबरला. सर्व जगाचा विनाश होणार असून आपणही त्यात मारले जाणार आहोत असे त्याला वाटले. ही धरणी दुभंगली तर आपले काय होईल. दुसऱ्या क्षणी त्याने उडी मारली आणि तो धावत सुटला. धावता धावता तो ओरडू लागला, पळा पळा, धरणी फाटली आहे, धरणी फाटली आहे. वाटेत भेटलेल्या दुसऱ्या एका सशाने त्याला विचारले, तू का धावत आहेस? तूही पळ, धरती फाटत आहे. सर्व जगाचा विनाश होणार आहे, सर्व काही संपणार आहे. सशाने त्याला उत्तर दिले. हे ऐकताच दुसरा ससा आणखी जोराने पळू लागला आणि पळता पळता ओरडू लागला, धरणी फाटली आहे, धरणी फाटली आहे. लवकरच जंगलातील सर्व ससे घाबरून पळू लागले. हा आरडाओरडा ऐकून जंगलातील सर्व प्राणीही घाबरले. जंगलात आग लागल्याप्रमाणे ही बातमी सर्वत्र पसरली. धरणी फाटली आहे, धरणी फाटली आहे. सर्व जंगलात एकच गोंधळ उडाला. जंगलातील सर्व पशुपक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, बारीक सारीक कीटक आपापल्या घरातून बाहेर पडून पळू लागले. चहूकडे त्यांचा घाबरलेले आवाज ऐकायला येत होते. त्यावेळी विश्रांती घेत असलेला जंगलाचा राजा सिंहाने हा गोंधळ ऐकला. तो आपल्या गुहेतून बाहेर आला. तेव्हा सारे प्राणी आपला जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत असल्याचे त्याने पाहिले. त्याने विचारले, काय झाले आहे? तुम्ही सर्व का पळत आहात? जवळच एका टेकड्यावर बसलेला पोपट म्हणाला, महाराज, धरणी फाटणार आहे. तुम्हीही आपला जीव वाचवा. तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले आहे? सिंहाने जोरात विचारले. मला माकडाकडून कळाले, महाराज. पोपटच चाचरत म्हणाला. माकड म्हणाले, आम्हाला वाघाने सांगितले. वाघ म्हणाले, हत्तीने सांगितले. अशा प्रकारे एक एक करीत सर्वात आधी ही बातमी सांगणाऱ्या सशापर्यंत ते पोहोचले. सिंहाने सशाला विचारले, हे इवल्याशा प्राण्या, तुला कशामुळे असे वाटले की धरणी फाटणार आहे? भीतीने घाबरत घाबरत ससा म्हणाला, महाराज, मी झोपलो होतो तेव्हा मी काहीतरी पडल्याचा अतिशय जोराचा एक आवाज ऐकला. सिंहाने सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला. ससा ज्या नारळाच्या झाडाखाली झोपला होता तिथे सिंहाला घेऊन गेला. जमिनीवर 2 नारळ पडले असल्याचे सिंहाने दुरून पाहिले. टेकड्यावर 2 नारळ पडल्यामुळे अनेक दगड खाली घरंगळले असल्याचा त्याने लगेच अंदाज केला. सर्व प्राण्यांना सावध करीत सिंह म्हणाला, आपापल्या घरी परत जा आणि आरामशीर राहा. धरणीला काहीही झालेले नाही. छोट्या सशाने आपल्या मूर्खपणाबद्दल सिंहाची आणि सर्व प्राण्यांची क्षमा मागितली. तात्पर्य: विचार न करता कधीही दुसऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका.